भारत श्रीलंका महिला क्रिकेट सामन्यामध्ये फलंदाज स्मृती मंधनानं शतक झळकावलंय। मंधनाच्या कारकिर्दीतील हे 11वं शतक आहे, तर 92 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 12 चौकारांसह तिनं शतक झळकावलंय। मंधना सर्वाधिक शतक झळकावणारी जगातील तिसरी फलंदाज ठरली। रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहली सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे। विराटने याबाबत बीसीसीआयला कल्पना दिली आहे, मात्र आगामी इंग्लंड दौरा पाहता बीसीसीआयने त्याला फेरविचार करण्याचं सांगितलं असल्याची माहिती आहे। ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बॉब काउपर यांचं निधन झालं। वयाच्या 28व्या वर्षी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला त्यांनी रामराम ठोकला होता, तर बॉब काउपर यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। काउपर यांचं कर्करोगामुळे निधन झाल्याची माहिती ऑस्ट्रेलियन क्रिकेटने दिलेली आहे। रोहितनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर बीसीसीआय आता नव्या कर्णधाराच्या शोधात आहे। कर्णधार पदासाठी शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या नावाची चर्चा आहे, मात्र बीसीसीआय लवकरच शुभमन गिलचं नाव जाहीर करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर आयपीएल पुन्हा सुरू होऊ शकते। अहवालानुसार स्पर्धा 15 किंवा 16 मे पासून पुन्हा सुरू होऊ शकते। धर्मशाळेमध्ये कोणतेही सामने होणार नाहीत। आयपीएल पुन्हा सुरू करण्याबाबत आज बीसीसीआयची बैठक सुद्धा पार पडणार आहे।